चला गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ग्लोबल प्रवास. सो क्रिसमसची सुट्टी आली लगातार, विचार केला आपला जिगरी दोस्त याला घेऊन निघूया कुठेतरी. आणि कुठेतरी म्हणजे आला आपला कोकणच, दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. सगळ्याला काल रात्री बोललो की आपण निघूया सकाळी. मी लगेच तयार झालाय भाई. थोडा एक पोस्ट करत होता, पटकन राईड घेतली त्या भाईनी. ठीक आहे. सो चाललोय आता माझ्या गावी खेळला. राहणार नाहीये तिथे, जस्ट एक रेस्टॉरंट सॉरी रिसॉर्ट बघितलंय. सो तिथेच राहायचा प्लॅन आहे आज आणि उद्या. बघूया. सध्या ह्या ट्रॅफिक मधून बाहेर निघायला पाहिजे. एकदम मुंबईच्या ट्रॅफिक मधून बाहेर निघालं की काही टेन्शन नाही. थोडस आता सकाळी ट्रकचं ट्रॅफिक जास्त असत. जस्ट पोचलो आता जुईनगरला. बघूच शकतो किती ट्रॅफिक आहे. सगळ्या गाड्या लागोपाठ सुट्टी झाल्यामुळे सगळे फिरायला चाललेत. आणि मोस्ट ऑफ ट्रॅफिक हे सगळे ट्रकवाले करतात सध्या. लोडिंगच्या गाड्या एवढ्या पण आहेत. सो ह्यांचंच ट्रॅफिक आहे. एवढ्या गाड्या बघून समजतंय की आता सगळे मोस्टली कोकण तर पूर्ण फुल झालंय. आम्ही लिटरली खूप गणपतीपुळे वगैरे ट्राय केलं, काही भेटतंय का, पण काहीच भेटत नव्हतं. मग सध्या बोललं चला आपल्याच गावी जावी. आपलं गाव पण कमी नाही. हो हो हो. आणि सध्या ओंकार आणि इंटरकॉम कनेक्टेड आहे. सो त्या गोष्टी पण मध्ये मध्ये येतील ऐकायला तुम्हाला. इथे बस बंद आहे राईट साईडला. सो मोस्टली मला वाटतं त्याच्यामुळे थोडी ट्रॅफिक लागली असेल. काय चालवत यार. काय असं सुंदर असं सनराईज चालू आहे. हेच तर दृश्य बघायसाठी आपण बाहेर पडतो. पूर्ण 9 to 5 जॉब करून अशा काही सुट्टा भेटला तर सुटायचं. पण त्यासाठी चांगले मित्र लागतात. आणि आम्हाला अभिमान आहे आमच्याकडे एक मित्र तरी आहे ऑफिसचा, जो एनी टाइम राईडला तयार असतो. भाईला मानलं पाहिजे. भाईकडे बुलेट आहे तरी तो आपल्या स्पीडने चालतोय. त्याला पळवायची हाऊस आहे, पण आता आपली गाडी तशी असल्यामुळे
खूप छान असं दृश्य चालू आहे. हायवे समोर, सनराईज आणि पुढे टोल, कळंबोळीचा टोल. आणि ह्याच्या पुढचा सगळ्यांचा मूळ असा स्पॉट, खूप सारे रायडर्स लोक तिथे थांबतात, तो म्हणजे कळंबोळी. आता बघा, गेम झाला असता. हे कबूतर रे. तुम्ही पण सांगा, व्हॉइस कसा रेकॉर्ड होतोय, प्रॉपर व्ह्यू कसा आहे. सो तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला व्हिडिओ क्वालिटी सुधारवायला मदत होईल आणि आमचे मित्र पण त्याच्यातून दिसतील आणि ते पण काही चॅनल चालू करतील याचीच अपेक्षा. ट्रॅफिक बघा, हा सगळ्यात लाईक मेन स्पॉट आहे जो की जॉईंट आहे खाली मुंबई गोव्याला उतरण्यासाठी पनवेल वरून, जैनपेटी वरून. आणि राईट तुम्ही घेतलात आणि सरळ गेलात की गेलात मुंबई एक्सप्रेस हायवेला. सो खूप सुट्ट्या असल्यामुळे आता लोक गावी पण चालतात खूप, त्यामुळे हे ट्रॅफिक. आणि ह्या बसमुळे अजूनच जास्त ट्रॅफिक होते, कारण की सगळेजण एक 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 बस बाहेर बाहेर आणून उभे करतात. थोडस आपल्या लाल डब्यांपासून वाचून राहायला लागतंय, कारण की त्यांना काही गाड्या दिसत नाहीत. तू कुठे थांबलास, तिथे का थांबलास? सिग्नल चालू झाला ना आता. रस्त्याची कामं जोरात चालू आहेत आणि इथे एक मोठा जंक्शन बनणार आहे बोलतात. खूप सारे एकावर एक ब्रिज इथे कनेक्ट होतात ह्या मेन कळंबोळी नाक्यावर. सो डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप काय काय चालू आहे, आता बघूया आपल्याला कधी बघायला भेटतंय. की आपल्या नातवंडांना बघायला भेटतंय. माफी असावी सगळ्यांची, जस्ट व्हॉइस काही रेकॉर्ड झाला नाही, आपलं माईकच बंद होता. वायरलेस माईकचा थोडासा इश्यू येतोय. ते कॅमेरा बंद झाला दोनदा तीनदा की डिस्कनेक्ट होत होता. आणि ह्या माझा आपला डीजीआय हॉस्पिटलचा थोडासा ग्लिच पण आहे, जास्त ओव्हरहेड झालं की ऑटोमॅटिक बंद होतं. पण त्याचं ओव्हरहीट म्हणजे खूप कमी वेळात असतं ओव्हरहीट होऊन जात. जसं का थंडीचं क्लायमेट असल्यामुळे थोडं जास्त चालतं, तेवढासा थोडा ग्लिच आहे. पुढे काय सॉल्व करतील नाही करतील काही आयडिया नाही. तर आपल्याला अपग्रेड करावं लागेल. डीजीआय ऑस्मो जो काही कॅमेरा आहे ना, ऍक्शन 5 आहे किंवा कोणता गोप्रोचा, काहीतरी अपग्रेड करावं लागेल की त्याच्यात माईक वगैरे डायरेक्ट वायरलेसली कनेक्ट होईल. कारण की आपल्याकडे इंटरकॉम तर आहे, सो इंटरकॉमचा तर माईक आहे, त्याला डायरेक्ट कनेक्ट झालं होईल असं. सो आता आपण आलेलो आहोत कर्नाळा घाटामध्ये, फेमस असा घाट जिथे थंबच्या आकाराचा असा डोंगर आहे, कर्नाळा डोंगर. तिथेच महाराजांचा किल्ला पण आहे. व्हाईट पट्टीपासून थोडस वाचून राहायला लागतंय. स्कूटरचे टायर छोटे असल्यामुळे आता
स्लीप होण्याचे चान्सेस आहेत थोडेसे याच्यावरून. आय डोंट नो मला दिसेल नाही दिसेल, डोंगर पण मला तरी दिसतोय सध्या माझ्या व्ह्यू मध्ये तरी तो आहे. मग तो प्रयत्न करतो तुम्हाला पण दाखवायचा. सो आपला भाऊ पुढे निघून गेला. मगाशी एवढी भावाची तारीफ केली पण माईकच बंद. हसतोय तो. आहे तुझ्याच मागे आहे. राईट नेट टाकली. सो चालू झालेला आपला कर्नाळा घाट. पुढेच आहे कर्नाळा अभयारण्य. अभयारण्य नाही रे, सॉरी, कर्नाळा बर्ड सेंचुरी. थोडस टर्न जास्त आहे तिथे, थोडं सांभाळून. गाड्या खूप स्पीड मध्ये असतात कारण आणि ते थोडस माकडांपासून सावधान राहायला लागेल, काळजी घेऊन, कारण की मध्येच पटकन कुठून येऊ शकतात ते. सो तेवढं थोडं जपून चालवा. आणि खूप स्टीफ असा उतार आहे घाटाला, त्यामुळे थोडीशी कंट्रोल मध्येच चालवलेली बरी. खूप दिवसाने व्हिडिओ करतो चॅनलवर. मध्ये केला व्हिडिओज पण टाकायला नाही जमला. पण आता ठरवलं नाही, जर एक्सप्लोअर करतोय तर का नाही टाकायचं. पण मी तो बोलतो सगळे जे रायडर आहेत तुम्ही काही करून एक कॅमेरा घेतलाच पाहिजे, जो की बजेटमध्ये असतो. आहे एक हा DJ Action 2, पण ॲटलिस्ट मी तरी बजेटमध्ये घेतला. मला एक 15,000ची डील भेटली याला. सो दॅट तुम्ही जी जर्नी करताय ती ॲटलिस्ट रेकॉर्ड झाली पाहिजे. तीच तुम्हाला ॲज अ मेमरी म्हणून जेव्हा तुम्ही म्हातारे व्हाल आणि आता आपले पाय थकतील थोड्या दिवसांनी, तर ती कामाला येईल. सो आपण कुठेतरी मस्त स्पॉटवर आपलाच व्हिडिओ बघू. पिक्चर बघण्यापेक्षा आपली स्वतःची व्हिडिओ बघू आपण. त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास, हा प्रयत्न आणि एवढा खर्च. रायडिंग करणं सोपं नाही, खर्च खूप आहे. गिअर्स म्हणजे माणूस बाईक घेतल्यानंतर जो ऍडिशनल खर्च असतो गिअर्सचा, तोच खूप आहे. तुमचे ग्लोव्स झाले, जॅकेट झालं, रायडिंग शूज, रायडिंग पॅन्ट, आणि असं काही एक्स्ट्रा शॉकिंगच्या गोष्टी. मग नंतर आला तुमचे इंटरकॉम, कॅमेरा, गोप्रो. रायडिंग करणं सोपं नाही आहे, खर्चिक काम आहे खूप. गाडीचं मेंटेनन्स, तुमच्या पेट्रोल, खूप काही गोष्टी आल्या. पण मजा आहे, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण की आपण जर आयुष्यात कमवतोय तर या गोष्टींचा आनंद तर सगळ्या घेतलाच पाहिजे. म्हटलं मित्र आपण येतोय, मिरर मध्ये दिसतोय का बघा तुम्हाला. नसेल दिसत तर त्याला पुढे येईलच आता थोड्या वेळ. तो बोर झाला असेल, बोलत असेल काय सांगू आहे. बघा बोला पुढे काहीतरी राहुलनी बोलून नवीनच शोधून काढलंय. नवीन छंद जोपासायला सुरुवात केली असं तो बोलतोय. आणि आता पहिल्यासारखं नाही राहिलं. लोकांकडे जी गाडी आहे ती घेऊन येतो, राईडला निघतात, आणि ती चांगली गोष्ट आहे. फक्त थोडं सेफ्टी पाळवा, बाकी राईड करतच राहा.
घरातून परमिशन सगळ्यांना भेटत नाही, मला पण माहित नाही. आमच्या घरातलेच एक्झाम्पल आहेत, पप्पा रेडी असतात, थोडं मम्मीचं चालू असतं, पण ठीक आहे, मम्मी लोकांना काळजी असतेच. आणि तो समोर चाललाय माझा मित्र, त्याच्या घरी तर काय आता बोलूनच सोडून दिलंय. त्याच्या घरातले पण ब्लॉग बघतीलच कदाचित. आता तुम्ही ऐकत असाल तर आम्ही एकदम सेफ मध्ये चालवतो, त्या टेन्शन नका घेऊ. जर ओंकारने तुम्हाला ब्लॉग दाखवलात तर इथे जोशी वडेवाल्याच्या इथे थांबलो होतो जरा, तुला नाश्ता करूया, पण गर्दी खूप आहे. वॉशरूम क्लीन आहे यांचं, सो वॉशरूम साठी तुम्ही यूज करू शकता. आता बघूया पुढे कुठे नाश्त्याला भेटताय का, सो अकॉर्डिंगली आम्ही थांबू. आपला मित्र चाललाय फुल स्टेशन मध्ये, जरा थोडस बघून निघायचं. गड पूर्ण आता निघालोय. बॅग माझ्या घरा, सो बघूया आता पुढे कुठे काय भेटतंय खाण्यासाठी. थोडं वेस्ट क्राऊडेड जागा बघूया, गर्दी आहे आणि ऑर्डर केलं यायला खूप वेळ होईल आणि तुम्हाला आपल्याकडे टाइमच चालू आहे. बसलंय सगळं काढून, बॅग तिथेच ठेवले आहेत आणि आपल्या बाईक्स पण आता समोरच आहेत, काही टेन्शन नाही आहे. ते असं छान असं एक बैठं हॉटेल आहे शेडचं. बघूया आता नाश्ता कसा असेल, सो बघूया नाश्ता कसा असेल. सो नाश्ता करायला आता आपण इथे थांबलो आहे. मिसळ आली आपली, बघूया आता कशी टेस्ट आहे. भाई ओंकार भाईने चालू केलं आहे, खूप भूक लागली आहे सकाळपासून त्याला. सकाळी लवकर एकदम अराउंड 6ला निघालो आहे घरातून, आता नाश्ता करतोय. आता किती वाजले तर 9:30 झाले आणि आता नाश्ता करतोय. बघतोय आम्ही मिसळ मागवले आणि एक कटिंग चहा, आणि ही खालून फिरते, हे बघा दिसते का खाली फिरते. आता बघूया, सांगतो तुम्हाला कसं आहे ते. झालाय नाश्ता करून सध्या. ठीक होता, म्हणजे मिसळपाव खाल्ली आम्ही आणि एक कटिंग चहा आणि वडापाव. ओके आहे, म्हणजे तुम्ही खूप भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता. जर काही चांगलं हॉटेल भेटलं या पूर्ण जर्नीमध्ये तर मी ते पण तुम्हाला कळवेनच, पण मला हे ओके ओके वाटलं. जास्तच भूक लागली असेल आणि सर्वायवलसाठी यू कॅन हॅव. चालेल, निघतं आता इथून पुढे. जस्ट बघू आता किती वेळ लागतोय. ओमकार किती टाइम दाखवते? हा किती किती टाइम दाखवते? हा तो इथून 2.5 तास दाखवतात. इंदापूर आणि मानगाव पुढे जाम दाखवत आहे. ते तर दरवेळेसच आहे, जोपर्यंत आपला मानगावचा बायपास बनत नाही तोपर्यंत तर काही ऑप्शन नाही दिसत आहे. बघूया आता कसं, किती वाजता बसते. जवळजवळ 10 वाजले. 10 वाजता इथून निघतोय. दिसेलच इथे 10, आय डोंट नो विचार होतोय. 10 वाजता इथून निघतोय. आता बघूया पुढे.
मानगावच्या ट्रॅफिक म्हणून पुढे निघालं. मानगाव नंतर काय ससाट रस्ता शेवटपर्यंत एकदम 3 लेन कंटिन्यूस. फक्त ह्या रोडवर आता बाईकची कमी आहे. जर आपण स्कूटर अपग्रेड केली तर खूप मजा येईल. रस्ता खूप मस्त होणार. ट्रिपल लेन मध्ये चालतो आणि तो मस्त ह्याच्यावर 80-90 क्रूज करू शकतो. थोडंसं ट्रॅफिकला तुम्हाला स्लो करायला लागेल. गावातलं जे लोक ते कशी क्रॉस करतात ठीक आहे. कंट्रोलमध्ये चालला रस्ते चांगला असतो. 80 कुठे गेलं असं वाटतंय. त्याच्या बाईक मध्ये स्पीड पडत असतात आपलं गाडी 80 मॅक्सिमम त्याच्यावर जाणार नाही. एकदम मस्त ससाट चालला. आणि ह्याच्यापेक्षा नंतर त्यांनी बाईक अपग्रेड केल्यावर ते दिसत होतं ना. हा पण प्रश्न आहे. रोड खूप छान असा रोड आहे. हायवे असल्यामुळे बाकीची गाडी पण फास्ट आहे. इथे लेफ्ट साईडला बघू शकता महाड मधलं फेमस डांगर वाला लेणी. तांडव कधून गेला होते आणि खूप फेमस आहे. हा पण एक स्पॉट आहे फिरण्यासारखा आपल्याकडे. तुम्ही जर या रस्त्याने येत असाल तर रस्त्याच्या ब्रिज उतरून खाली डायरेक्ट रोड लागलेला आहे गोल्डनच्या. सो तुम्ही ते पण एक्सप्लोअर करू शकता. जास्त गर्दी नसते पण एक्सप्लोअर करण्यासारखं स्पॉट आहे. सो जर तुम्ही बाहेर वगैरे जायला सो नक्की भेट द्या. वेळ खूप आहे. दोन्ही साईडचे बोगदे चालू आहेत. तुमचा तिकडून येणारा आणि हा जाणारा. सो बघूया. खूप मस्त वातावरण आहे आणि खूप टाइम असतात. खूप टाइम बाहेर काढलं असतं एक्झॅक्ट काढलेलं. थोडी बाईक स्लो चालू इकडे सगळं कारण की इथे वरून होती बंदरातून पाण्यात झरपून पडत आहे. ते टायर स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. खूप मस्त खूप मस्त. आता संपायलाच आलेला आहे. एन्जॉय करायला खूप चांगला आहे. बाहेर बरं म्हणजे अशा प्रकारे
कशेडी बोलतोय संपूर्ण आहे. कशेडी घाट आपण पार झालेला. घाट ते 2 मिनिटं लागले आपल्याला. 2 ते 3 मिनिटं पूर्ण त्रास करावा लागला आणि तेवढ्या घाटात मस्त घेतो. खूप चांगलं बांधलेलं ऍक्च्युली हा जोरदार बांधलं. स्वतःकडून फायदा आलेले आहेत. रिसॉर्ट बुक केला देसाईज मँगो रिट्रीट. सो इथे आलेलो आहोत आपण. हम्म. मग काय? मग 4च रूम आहेत. सो इथेच ओपन पार्किंग आहे. बघूया आता खाली. आय थिंक खाली जाते गाडी. सो दाखवतो तुम्हाला पुढे. आता रिसॉर्टला आलो आहोत. खूप छान रिसॉर्ट आहे. म्हणजे आजूबाजूला फिरण्यासारखं पण खूप आहे आणि मस्त आंब्याची बाग आहे, काजूची बाग आहे आणि त्याच्यात मस्त असे 4 कॉटेजेस आहेत छोटे छोटे. नाव आहे देसाईज मँगो रिट्रीट आणि समोरच त्यांचं एक फेमस असं बघू शकता एक कोकण कट्टा म्हणून हॉटेल आहे. हे त्यांचंच आहे. सो हे असेल तर तुम्ही इथे स्टे करू शकता आणि समोरच राहायला तिथे जाऊ शकता. सो तुम्हाला दाखवतो. हा आहे त्यांचा पार्किंग एरिया. खूप छान आणि प्रशस्त असा पार्किंग एरिया आहे. 4 कॉटेजेस असल्यामुळे जेवढे सफिशियंट गाड्या लागतील तेवढं त्यांनी पार्किंग एरिया देऊन ठेवलं आहे. सध्या आम्ही आमच्या बाईक्स इथेच लावलेल्या आहेत. ही आहे ओमकारची बुलेट आणि ही आहे आपली ॲक्सिस 125. इथे पाण्याची टाकी आणि पूर्ण हे CCTV सर्व्हिलन्सच्या अंडर आहे. सो काही पार्किंग वगैरेची काही काळजी घेण्याची गरज नाही. सो हा आहे त्यांचा सराउंडिंग. खूप छान असा एरिया आहे. पूर्ण आंब्याचे, नारळीचे आणि काजूची बाग आहे. हे आहेत त्यांचे कॉटेजेस आणि हे आहे डेक जे की तुम्ही इथे जेवायला वगैरे वापरू शकता. सो हे अशा प्रकारे काहीसे डेक्स आहेत जे तुम्ही जेवण वगैरे करायला वापरू शकता. आमचा आहे 4th रूम. हे सगळे कंटिन्युअस रूम आहेत. 4 रूम आहेत इथे. 4 कॉटेजेस आहेत आणि सगळे कॉटेजेस सेम आहेत. इथे आय थिंक केअरटेकर वगैरे हे सगळे राहतात या साईडला. सो आता तुम्हाला आमचा कॉटेज दाखवतो पण त्याच्या आधी आमच्या कॉटेजच्या बाजूचा व्ह्यू आहे तो दाखवतो. सो आमच्या कॉटेजच्या बाजूनीच एक छोटी अशी नदी जाते आहे कॅनसे आणि तिथेच विविंग डेक पण आहे छान असा. सो तेच दाखवतो तुम्हाला. इथे टेबल, फॅन, मस्त तुम्ही माहोल बनवू शकता. तुमचा काय प्रोग्राम आहे तो करू शकता. आणि ही आहे नदी बाजूलाच. खूप छान असं सराउंडिंग आहे आणि पावसात तर खूप खूप भारी असं तिथे क्लायमेट पण असेल आणि वाईब्स पण असतील. सो चांगल्या वाईब्स आहेत. रिजनेबल आहे. रेट्स व्हॅरी होत असतील तर तुम्ही ऑनलाईन एकदा कॉन्टॅक्ट करून चेक करू शकता. तर खूप छान आहे सध्या आता सराउंडिंग वगैरे. बघूया सर्विस. हॉटेलची टेस्ट खूप भारी, एकदम बाप टेस्ट होते. आता आम्ही पनीर भुर्जी मसाला काहीतरी नवीन ट्राय केलं. बघू नंतर नॉनव्हेज खाऊच. आज गुरुवार आहे सो थोडंसं टाळतो आहे पण बघूया. तुम्हाला तर रूम दाखवतो आमचा. सो हा आहे आमचा रूम.
हा आहे रूम. खूप मोठा असा प्रशस्त रूम आहे. सगळं सामान. ओंकार पिंगळे, काय तुम्हाला 2 शब्द बोलायचे असतील तर तुम्ही बोलू शकता. टी व्ही आहे, पूर्ण वायफाय वगैरे सगळं आहे. छान प्रॉपर्टी आहे. ए सी पण आहे, पण आता सध्या थंडी असल्यामुळे आम्ही ए सी वगैरे काही घेतलं नाही. बाथरूम दाखवू शकतो. सो बाथरूम पण छान असं आहे. गिझर वगैरे सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. आणि मागे असं छान असा व्ह्यू आहे. सो तुम्ही विचार करताय कोकणात यायचा, सो तुम्ही हे रिसॉर्ट कन्सिडर करू शकता. ॲग्रो रिसॉर्ट आहे आणि हायवेलाच आहे, खेडच्या. सो तुम्ही येऊ शकता. उधळ्यामध्ये आहे. सो हा भाग आपण इथेच संपूया. भेटूया परत एकदा नवीन आपल्या कोकण सिरीजच्याच एका भागामध्ये. तोपर्यंत काय बोलतो ओंकार? बाय बाय.